बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। अदानी अंबानीवरून राहुल गांधी गप्प का असा थेट सवाल मोदींनी आता उपस्थित केलाय। राहुल गांधींनी अंबानी अदानींकडून किती पैसे घेतले? मोदींनी केलेल्या टीकेला प्रियंका गांधी यांनी आता प्रत्युत्तर देखील दिल्याचं पाहायला मिळतंय। मोदींनी देशाची संपत्ती कोणाला दिली असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं। जब से चुनाव घोषित हुआ है, इन्होंने अंबानी अडानी को गाली देना बंद कर दिया। मैं आज तेलंगाना की धरती से पूछना चाहता हूं, जरा ये साझादे घोषित करें कि इस चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है, काले धन के कितने बोरे भर करके रुपये मारे हैं, क्या टेम्पो भर करके नोटे कांग्रेस के लिए पहुंची है? क्या सौदा हुआ है? प्रधानमंत्री मैंने देखा पिछले 2-4 दिनों में बहुत सफाई दे रहे हैं। आपने सोचा है क्यों दे रहे हैं? देश की पूरी संपत्ति पकड़ा दी, देश देख रहा है, देश समझ रहा है। हवाई अड्डे, बंदरगाह, सड़कें, आप नाम लीजिए। कोयला, मैं वहां गई छत्तीसगढ़ में प्रचार करने के लिए, कोयले के खदान, इन खरबपत्तियों को पकड़ा दिए। अब देश समझने लगा है। अदानी अंबानी यांनी चोरी केलेला पैसा पोत्यानं भरून टेम्पोनं भरून काँग्रेसला दिला जातोय असं त्याने आरोप केला। याचा अर्थ काय की अदानी अंबानींना कुणाचं सरकार येण्यात त्याची चाहूल लागलेली आहे, हा पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा ते असंही म्हणतात की अदानी अंबानी चोऱ्या करतात, हा दुसरा मुद्दा झाला। तिसरा मुद्दा त्यांना अदानी अंबानींनी सांगितलं का किती पोती भरली आणि किती टेम्पो भरले, त्यांना कुठून कळलं? आणि ते जर गुप्तहेर खात्याने त्यांना माहिती दिली तर त्यांनी त्यावर छापा करण्यात टाकला। त्यांचा अडानीला व्यक्तिगत विरोध नाही, हे जे क्रोनी कॅपिटलिझम आहे, सगळे देशातले नियम धाब्यावर बसून एका व्यक्तीला सरकारने मदत करणं, ज्याला क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात, भाईभतेच्या वाद म्हणतात, त्याला त्यांचा विरोध आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।